नमस्कार मंडळी, मी आशा. आज मी तुम्हाला दाखवणार आहे जे मी सुरुवातीपासून जी मेहंदी लावते केसांना, तेच मी तुम्हाला आज इथे दाखवणार आहे. माझे केस बघा, सुरुवातीपासून म्हणजे केस माझे छोटेच आहे, परंतु मी कधीच केस काळे होण्यासाठी किंवा लाल होण्यासाठी असं केमिकल युक्त डाळ वापरलेली नाही. मी हीच नेहमी माझी स्वतःसाठी मी जी मेहंदी बनवते तेच मी तुम्हाला आज दाखवणार आहे. चांगल्या कंपनीची आवळा पावडर घ्यायची सुरुवातीला. तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार केसांच्या लेंथनुसार तुम्ही घेऊ शकता. मी 1 चमचा घेतलेली आहे. नंतर ही आहे तेलंजी पावडर. ही केसासाठी खूप चांगली असते. ही आहे मेथी दाणा. मी अख्खे मेथी दाणा टाकत नाही, मी बारीक दरदरी वाटून किंवा पूर्ण बारीक वाटून टाकते. ही 1 चमचा. आणि ही मेहंदी पावडर, मी जे राजस्थानी मेहंदी असते आयुर्वेदिक, जे आपण हाताला लावतो, जे आपण म्हणजे नेहमीच केसांना हे लावतो लाल होण्यासाठी, ती ही मी राजस्थानी मेहंदी घेतलेली आहे. ती टाकते. आपल्या केसांना जेवढी लागते तेवढी तुम्ही टाकू शकता. तुम्ही त्या मेहंदीच्या बदलात तुम्हाला जी मेहंदी पावडर आवडते ती तुम्ही टाकू शकता. कारण मला केस मी लाल करण्यासाठी ही पावडर वापरते. नंतर 1 कॉफीची पुडी. तुम्हाला जर केस काळेच करायचे असतील तर तुम्ही ही कॉफीची पुडी नाही वापरली तरी चालते. आणि जर तुम्हाला लाल करायचे असेल तर तुम्ही 1 कॉफीची पुडी वापरू शकता किंवा 2 वापरू शकता. मी 1च वापरलेली आहे. सर्व मिश्रण असे एकत्र चहा पावडरीचं पाणी, समजा 1 ग्लास असेल, 2 ग्लास असेल तर उकळून त्याच्यामध्ये चहा पावडर आणि याच्यात मी थोडी मेथीचे दाणे टाकले. नंतर आणखी तेलंजी पण टाकल्या. हे सर्व मिश्रण मी चांगलं उकळून आटेपर्यंत, 2 जरी ग्लास असेल ना तर 1 ग्लास होईपर्यंत तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही ठेवून हे उकळून गाळ करून घेतलेलं आहे मेहंदी मिक्स करण्यासाठी. आपल्याला लागेल एवढा थोडं टाकत मिक्स करायचं. असं चांगली मेहंदी मिक्स करायची. तुमच्याकडे लोखंडी तवा असेल तरी चालेल, नाहीतर कढई असेल त्याच्यात चालेल, पण मेहंदी भिजवताना भांडे ही शक्यता करून लोखंडाचंच असावं. आपली मेहंदी भिजवून झालेली आहे. ही रात्रभर अशीच ठेवायची तव्यामध्ये आणि सकाळ लावायला द्यायची. थोडा ह्याला काळा कलरही आलेला असतो या. आणि मेहंदी आपली खूप छान भिजलेली असते. आणि हे उरलेलं पाणी आपण सकाळ जर वापरलं मेहंदी लावताना तरीही चालतं. आणि ही घरगुती पद्धतीने भिजवलेली मेहंदी ही नेहमीच आपल्या केसांसाठी चांगली असते. जर तुम्हाला केस येत असेल तर आपले केस हे व्यवस्थित मजबूत पाहिजे असेल तर आपण आयुर्वेदिक पद्धतीने ही केलेली मेहंदी केसांना लावायची, जेणेकरून जे केस काळे आहेत ते काळेच राहतात आणि जे पांढरे आहेत ते मग लाल असल्यामुळे मेहंदी लाल होतील. ज्यांना ते काळे पाहिजे असेल तर त्यांनी काळ्या मेहंदीचा किंवा इतर कोणत्याही मेहंदीचा वापर करावायचा
आणि ही मेहंदी अशी भिजवायची आणि लावायची. मेहंदी सकाळी लावायची किमान 2.5 ते 3 तास लावल्यानंतर ठेवायची. नंतर धुवायची आणि धुताना थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याचा वापर करूनच धुवायची. शॅम्पूचा वापर करायचा नाही. आणि एक महत्वाची गोष्ट, की मेहंदी लावल्यानंतर धुतल्यानंतर संध्याकाळी मस्त पैकी तेल लावायचं आणि नंतरच दुसऱ्या दिवशी शॅम्पू करायचा. त्यामुळे केस खूप छान होतात, मस्त राहतात. जे आहेत ते केस अगदी टिकून राहतात. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.